रविवार म्हणजे महाराष्ट्रात नॉनव्हेज दिवस. या दिवशी मटण चिकन खाल्ले नाहीत तर आपल्याला वाटतच नाही सुट्टीचा दिवस आहे किंवा रविवार आहे असं. चला तर मग करू त्याच्यासाठी आपण चिकन थाळी घरच्या घरी. त्यामध्ये आपण बनवू लहान मुलांसाठी चिकन सूप, भात आणि सगळ्यांसाठी सुक्का चिकन मसाला, रस्सा चिकन, सॅलेड आणि चपातीशिवाय तर आपलं जेवण पूर्ण होणारच नाही, म्हणून बनवूया चपाती. चिकनसाठी आपण करपीचा काळा मसाला तयार करून घेऊ. सर्वप्रथम आपण तव्यात तेल टाकून त्याच्यात कांदे टाकून घेऊ. खोबरे, अद्रक, लसूण, लवंग, खसखस, शहाजिरे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊ. चिकन स्वच्छ नळाखाली धुवून घेऊ. मटणाचा वास येऊ नये म्हणून आपण कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून त्याच्यात मटण टाकून घेऊ व ते मटण गाळून घेऊ. त्याच्यामुळे खराब वास येत नाही. प्रथम कुकर शेगडीवर ठेवू व त्याच्यात तेल टाकू. तेल टाकल्यानंतर त्याच्यात खडे मसाल्यांमध्ये तेजपान, दालचिनी, लवंग, मिरी हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊ. त्याच्यानंतर त्यामध्ये कांदे, हळद, अद्रक लसूण पेस्ट टाकून कांदा व्यवस्थित परतून घेऊ व धुतलेले स्वच्छ चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊ. ते टाकल्यावर 2 मिनटं तसंच शिजू द्यायचं. चवीसाठी मीठ टाकून घेऊ. मीठ, कोथिंबीर व हलवल्यावर अंगाच्याच पाण्यात ते 2 मिनटं शिजू देऊ. 2 मिनटं चिकन अंगाच्याच पाण्यामध्ये शिजल्यावर आपण 1 ग्लास पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं व कुकर बंद करून आपण 4-5 शिट्ट्या घेतल्यावर झालं आपलं चिकन सूप तयार. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल, बटर टाकून घ्यायचं. बटरमुळे भाजीला चांगली चव येते व जो आपण करपीचा मसाला तयार केलेला होता तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर मिरची, हळद, धनेजिरे पावडर, काळा मसाला आपल्या घरात असतील ते मसाले टाकून ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. चवीसाठी मीठही टाकायचं. त्याच्यानंतर जे कुकरला लावलेले होते ते चिकन आपण टाकून घेऊ. ते हलवल्यावर चिकन थोडं शिजल्यावर सुक्का चिकन काढून घ्यायचं व उरलेल्या चिकनमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला जेवढा सार हवा असेल तेवढं आपण चिकन बनवून घेऊ व व्यवस्थित शिजल्यावर वरून कोथिंबीर टाकून घेऊ की झालं आपलं चिकन तयार. झाली आपली चिकन थाळी तयार. एका प्लेटमध्ये सगळं सजवून सुक्का चिकन, रस्सा चिकन, सूप, चपाती, सॅलड टाकून आपल्या आवडत्या व्यक्तीस खायला द्यावे. व व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.